लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणींची प्रत्यक्ष पडताळणी होणार आहे। चुकीची ई-केवायसी करणाऱ्या महिलांसाठी पर्याय हा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींना 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती। मात्र काही कारणांमुळे ई-केवायसी करताना महिलांनी चुकीचा पर्याय निवडल्याचं समोर आलं आणि त्यामुळे योजनेच्या निकषांनुसार लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया करताना चूक झाली असेल तर ई-केवायसी मध्ये एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी देण्यात आली आहे। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या बहुतांश लाभार्थी या दुर्गम ग्रामीण भागातल्या आहेत। ही योजना महिला सक्षमीकरणाच्या हेतून राबवण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर या महिलांना ई-केवायसी करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणं अत्यंत गरजेचं आहे हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचं तटकरे यांनी म्हटलं आहे। राज्यातील सर्व लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचे पैसे कधी भेटणार आहेत, तुम्हाला डिसेंबर महिन्याचे पैसे कधी भेटणार आहेत, तुम्हाला केवायसी करायला किती दिवसाची मुदत भेटले याची सविस्तर माहिती आहे।